आज कोणता संघ क्वालिफाय होईल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 2 षटकाची मॅच आहे आणि या 2 षटकाच्या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच 3:39 झालेत. शेवटची मॅच आपण या ठिकाणी बघतोय. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम. गुड द गेम स्टार्ट. नक्कीच पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. यशवंत गेम प्ले. रोहिदास गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल अजय चिमटेसाठी. हो इथे फटका फसलाय आणि इथे जल्लोष तर झालाय आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज पहिला ब्रेक तो मैदानाच्या बाहेर येत असताना अजय चिमटे एक मोठी विकेट बाद. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक. थँक्यू डीजे थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता रितेशला. ज्या रितेशची चर्चा खरं तर पहिल्यापासून मी ऐकत होतो. लेदरचा खेळाडू लेदर क्रिकेट जरूर खेळलाय परंतु सध्या काही कारणास्तव थोडासा बाहेर आहे क्रिकेट पासून. परंतु सध्या गावासाठी क्रिकेट खेळायचंय. 20 जरी धावा बनल्या तर मॅच बनू शकते. बघा दोन्ही साइडना टाळ्यांचा गजर जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत पब्लिक देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यस सर्व आपलेच खेळाडू आहेत आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत दोन्ही टीमचा. अर्थात तुम्ही बघू शकता गोलंदाज रोहिदास गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हो यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड हिट समोरच्या दिशेने हा फटका होता. एक धाव एक्झिक्यूट केले. एक धाबेने श्री गणेश केला जातो टीम मोहोपाडा टीमचा. कदाचित काटेवाडीचं स्वप्न देखील होतं नांदखुळा जांभूळवाडीच्या स्पर्धेमध्ये की चॅम्पियन बनायचं. होता राहिलं आणि आज मोहोपाडा टीम खेळत असताना जणू काय पाहायला मिळते. एक धाव बनले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित बॉल शिल्लक आहे 3 आणि धावा बनवाव्या लागतील. बॅट्समन तुम्ही बघू शकता विकास लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे. जेव्हा समोर लेफ्ट हँड बॅट्समन असतो ना तो घातक ठरू शकतो. परंतु आज बॅटिंग करायची आहे विकासला. केली जाईल का रोहिदाच्या विरोधात. हो बॉल फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग कनेक्ट झाला नाहीये आणि इथे विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करत असताना नांदखुळा जांभूळवाडी नांद केलाय आणि ते विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. बघा मोहोपाडा टीमचा अजय चिमटेने म्हटलं होतं की बघा कोणताही खेळाडू असो तो छोटा असो किंवा मोठा असो त्या प्रत्येक खेळाडूला चान्स देणं ही फार महत्त्वाचं असतं. मग त्या मोठ्या खेळाडूला देखील वाटायला नको की मी असल्यावरच क्रिकेट चालेल की काय. परंतु असं क्रिकेटमध्ये होत नाही. म्हणून स्वतःकडे कधी मीपणा ठेवू नका मित्रांनो. कोणताही खेळाडू असो तो जरी शेवटचा खेळाडू जरी आला ना तो ज्यावेळेस गावासाठी एखादा षटकार ठोकतोय ना त्यावेळेस त्या खेळाडूचं जे कौतुक होतं ना ते कौतुक फार महत्वाचं असतं. तेच करत असताना बघा आल्याच इथे ऑन साइडला भिरकवलंय. 7 धाब्यांसाठी दणदणीत षटकार. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीनं क्रिकेटचं टेके. यस थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय फलंदाज करणच्या माध्यमातून. करण मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता परंतु यावेळेस थोडासा चेंज केला आणि आता वन डाऊनच्या भूमिकेत म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलाय करणला.
आल्या आल्या षटकार ठोकलाय. 7 धावा बनलेत. षटकातील काही बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक आडव्या बॅटने फटका दर्जेदार आहे, परंतु झेल चांगली पकडली गेली. आणखीन एक विकेट. महत्वाच्या क्षणी बाद होतोय. करण बॅक टू द पवेलियन. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्याला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. बघा काय घडणार मॅच मध्ये. पहिलं षटक तर समाप्त झालंय. 10 फलकावर धावा आपण बघतोय 7 धावा. षटक क्रमांक दुसरा आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. रितेशच्या बॅट मधून कदाचित एखादा 10-12 धावा आल्या ना तर मॅच चांगली रंगेल, यात शंका नाही. कारण गोलंदाजी चांगली आहे मोपाडा टीमकडे, परंतु सध्या धावा बडवायचे. 7 बनलेत. गोलंदाज आलाय हरीश केवारी. गोलंदाज ट्रॅकवर. पहिला फुलटॉच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय वाडिश लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक थोडासा फंबल झालाय. 1 बनले. दुसरेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बघा चुकी केली तर चुकीला माफी नाही, आणि इथे तुम्ही चुका कराल तर चुकीला माफी नसणार आहे. त्यासाठी हे देखील विसरून चालणार नाही की पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेस नांदखुळा जांभूळवाडी हा संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि तिथून हो यावेळेस मात्र फटका फसला. आणखीन एक विकेट महत्वाच्या क्षणी. इथे रितेशची महत्वाची विकेट येते आहे. फलंदाज बाद. रितेश ओयूटी गॉन आउट. भास्कर आलाय. कदाचित भास्करला देखील माहिती नसेल की माझ्यापर्यंत बॅटिंग येईल की का. जय आलाय मैदानाच्या आतमध्ये. जय आणि भास्कर अशी जोडी सध्या तरी आपण बघतोय, परंतु सध्या नांदखुळा जांभूळवाडी टीमचा जल्लोष बघा. दोन्ही जवळच्या टीम आहेत. मैत्रीपूर्ण लढत पाहतोय. आल्याच फटका इथे फसलाय. आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी हरीश केवारी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. बघा टायटल जसा लावला ना तसा शरद बांगारेंचा डान्स अर्थात तुम्ही देखील बघू शकता. आणि पूर्ण जांभूळवाडी टीमचे प्रतिनिधित्व करणारे सर्व प्रेक्षकीय वर्ग अद्यापर्यंत आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतात. कदाचित जे मॅच पाहत असतील ते देखील उठून इथे पाहायला येतील की काय, कारण जवळ सामने आहेत. आणि या सामन्यामध्ये मी तर नक्कीच सांगू शकेल की खऱ्या अर्थाने नांदखुळा जांभूळवाडी टीमचा जर विचार केला तर पहिला सामना मी तर म्हणेन गमावण्याच्या स्थितीमध्ये होता, परंतु प्रमोदने मारलेला तो चौकार, सुरेश केवारीने केलेली बॅटिंग नक्कीच आपण बघतोय. मोहपाडा टीम विकास ची ही टीम विकासच्या नावाने सातत्याने ओळखली जाणारी ही टीम आपण जरूर बघतोय. आणि इथे पाहिलं तर फुलटॉच बॉल आलाय. फटका जबरदस्त आहे. वन बाउस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर बॉल पाहायला मिळाला. आणि इथे पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल. एक या धावेने आपण बघतोय 10 फलकावर धावा 10 धावा. बघा लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु ती लो स्कोरिंग मध्ये देखील यस पंच विमर साठी का यस पंचांचा इशारा होता. विमर साठी चेक करायचंय. नो बॉल आहे की काय इथे चेक केला जाईल.
पंच फेअर डिलिव्हरी प्रॉपर डीप मध्ये बॉल खाली आलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण जरूर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आणि इथे आपण बघतोय 10 बनलेत. कदाचित एखादा षटकार आला ना मोहपाडा टीम कडून तर मॅच बनू शकते, परंतु येईल का? स्ट्रायकिंग एंडवर भास्करला बघतोय. हो थोडासा वेग जणू काही पाहायला मिळाला आणि ते शेवटचा बॉल येतोय. डॉट 2 षटकाची मॅच. यस वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी आणि इथे चेक केला जाईल. यस तिसरं पंच या ठिकाणी आपण आवाज चेक केला जाईल. पंच इनफिल्ड डिसिजन असेल कारण इथे काहीच दिसत नाही. फेअर डिलिव्हरी. यस थँक्यू. आणि इथे बॉल आलाय. डॉट 10 बनलेत आणि इथे बडवायचे येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 11 धावा. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आहे महान कर्मचाऱ्याची दादा शान, कर्मचाऱ्याची दादा शान, कर्मचाऱ्याची दादा शान नादाला लागत. यस थँक्यू डीजे. शेवटची मॅच आपण या ठिकाणी बघतोय. एक चांगली बिग फाईट मॅच. एका साईडला नांदखुळा जांभूळवाडी, दुसऱ्या साईडला मोहपाडा विकाची टीम. 12 बॉल शिल्लक आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ या ट्रॉफीवर आपलं नाव आज आजमावेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कदाचित सुरेश केवारी साहेबांचा देखील आम्हाला एक कॉल होता आणि ते देखील बोलत होते की अमर लांगी साहेबांची जी स्पर्धा आम्ही खेळणार आहोत ती कदाचित शेवटची स्पर्धा आम्ही खेळणार आहोत. आमचं स्वप्न आहे की त्या स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफी मिळो ना मिळो ती गोष्ट लांबची राहिली, परंतु जे आयोजन केलंय सन्माननीय अमरजी लांगी साहेब आणि त्यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन अगदी सभापती साहेबांचा सहभाग हा फार मोलाचा आहे आणि त्याचसाठी आम्हाला अमरदादांची स्पर्धा खेळायची आणि नक्कीच ते स्वप्न आज पूर्ण होईल की काय. कदाचित दोन्ही टीमचं स्वप्न आहे की आम्हाला ट्रॉफी जिंकायचे, परंतु एक संघ जिंकणार आहे एक संघ हरणार आहे आणि पुढच्या वर्षी तो संघ 365 दिवसानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा याच मैदानावर पाहायला मिळेल. अर्थात त्या स्पर्धेचं बक्षीस असेल 2 बाईक असतील आणि 1.5 लाखाचं पारितोषिक असेल. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दमदार आयोजन मात्र केला जाईल. बघा एक नेतृत्व करायचं असतं ना, ते नुसतं नेतृत्व करणं म्हणजे नेतृत्व नाहीये. त्या नेतृत्वामध्ये काहीतरी धमक काहीतरी चमक असली पाहिजे आणि ती धमक आज करण्याचा मानस अमरजी लांगी साहेबांनी घेतला. अगदी वारंवार कॉल मला यायचे त्यांचे, ते बोलत होते की साहेब काय करायचं कसं करायचं, परंतु मनामध्ये कुठलाही संकट न ठेवता घेतलेला वसा आणि इथे त्या वसाचा पुनरागमन करत असताना फलंदाज रोहिदासच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार आणि षटकाराने सुरुवात केली. कदाचित आज नांदखुळा जांभूळवाडी संघाने नांद केलाय सगळ्यांचं. इथे एक षटकाराला तदनंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पुणे शंका वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जाईल. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल वाईट.
8 या धावसंख्येवर. आता मॅच जिंकण्यासाठी बडवायचे फक्त आणि फक्त 3 धावा. 3 धावा हरेश केवारीच्या बॅट मधून फिनिश केले जातील का? अजय चिमटेच्या विरोधात सध्या बॅटिंग करायचे. हो, फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू फरार. विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय हरेशच्या बॅट मधून. हा येतोय चौकार. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील सुपर 5 मध्ये दणदणीत प्रवेश केलाय टीम नांदखुळा जांभूळवाडी. स्वप्न, हे स्वप्न पूर्ण झालंय. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी म्हटलं होतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचंय, या स्पर्धेमध्ये राहायचंय, आपलं नाव सुपर 5 मध्ये घेऊन जायचंय, ते स्वप्न आज पूर्ण झालंय. ती टीम नांदखुळा जांभूळवाडी आणि सुरेश केवारीने केलेली बॅटिंग, मारुतीने केलेली बॅटिंग आणि आज राहुल या प्रमोद या फलंदाजाने केलेल्या शेवटच्या बॉलवर षटकार, ते सर्व काही सांगून जातोय. आणि या मॅच मध्ये सुपर 5 मध्ये दणदणीत प्रवेश करत असताना जांभूळवाडी टीमला आपण बघितलं. वेल प्लेड टीम जांभूळवाडी, हार्ड अँड टफ लक टीम मोहपाडा. पुढच्या वर्षी 365 दिवसानंतर देखील आपलं स्वप्न पूर्ण होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. आणि आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला हे जाहीर करतोय. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नारायण डामसे आला, दादा कोटिंबेवाला. नारायण डामसे आला, दादा कोटिंबेवाला. नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती.